तुमच्या आमच्या गावात बचत गट आहेत. बचत गट पंचायत समितीच्या माध्यमातून तयार केलेले आहेत. त्यांच्या अंडरखाली. या पंचायत समितीच्या या बचत गटाच्या ज्या सदस्य आहेत, त्यांना फक्त कर्ज घेण्यापुरतंच म्हणजे बचत गटातील कर्ज घेण्यापुरतंच हे बचत गट मर्यादित राहणार आहेत का? का? की याच्या माध्यमातून त्यांना एक विशिष्ट बाजारपेठ मिळणार आहे. बाजारपेठ मिळणार असेल, तर त्यांनी उत्पादन केलेला जो काय शेतमाल असेल किंवा जो काय प्रॉडक्ट असेल, तो विकण्याची हमी हे पंचायत समितीचे तुमचे पंचायत समितीचे उमेदवार किंवा जे निवडून येतील ते सदस्य आणि सभापती घेणार का? हा प्रश्न थेट तुमच्या इच्छुक उमेदवारांना नक्की विचारा आणि त्यांना हे त्यांच्या जाहीरनाम्यात प्रसिद्ध करायला सांगा.